लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सखी आता कंटाळलेली असते. सखी मनस्विनीला विचारत असते की मला खरं खरं सांग, तू कोण आहेस? कुणावरती विश्वास ठेवायचा आणि कुणावरती नाही हे मला काही आता कळत नाही आहे. म्हणून मी स्पष्टपणे तुलाच विचारते, सांग ना, तू कोण आहेस? तेव्हा इथे मनस्विनी लगेचच सखीचा हात पकडते आणि तिला ओढत ताणत इथे आता फोटोच्या समोर उभं करते. तर तिथे भिंतीवरती फोटो लागलेला असतो, तो म्हणजे सखी, तेजस्विनी आणि कबीरचा. तेव्हा इथे आता मनस्विनी विचारत असते की सांग, हा फोटो आहे, या फोटोमध्ये तुझ्या शेजारी कोण उभं आहे? मी उभी आहे सखी, मी. या फोटोमध्ये तुझ्या शेजारी तुझी आई उभी आहे, तेजस्विनी. तेव्हा इथे आता सखी त्या फोटोकडे बघतच राहते. तेव्हा मनस्विनी म्हणजे सरकार त्या फोटोकडे बघून एक विचित्र स्माईल करत असते. म्हणजे मी कशा पद्धतीने सखीला मूर्ख बनवते आणि ती मूर्ख बनते, अशा पद्धतीची स्माईल इथे आता मनस्विनीने केलेली असते. तेव्हा इथे मनस्विनी म्हणत असते, सखी बाळा, अगं मी किती वेळा तुला सांगू की मी तुझी आई आहे, तुझी सखी खरी आई. मीच तुझी आई आहे. तुला कितीही कुणी काहीही सांगितलं तरीसुद्धा आपलं नातं बदलणारं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सखीला वाटत असतं की मनस्विनी जे बोलते ते खरंच आहे, हीच माझी आई आहे. तेव्हा इथे सरकारने नवीन डाव हा टाकलेला असतो. तर इथे आता कबीरची आई म्हणत असते की कबीर, अरे मला लवकरात लवकर मनस्विनीला भेटायचं आहे. तेव्हा कबीर म्हणतो, त्या सध्या तरी सापडलेल्या नाही आहेत, त्या सापडल्यानंतर मी तुझी आणि त्यांची भेट घालून देईन. मी त्यांचा शोध आता सुरू करणार आहे. ती म्हणते, खरंच ना? आणि काय रे कबीर, तू लग्न केलेस असं म्हणतात, कशी आहे रे तुझी बायको, कुणाबरोबर लग्न केलेस? तेव्हा कबीर म्हणतो की मी तेजस्विनी कामत यांची मुलगी सखी हिच्याबरोबर लग्न केलेलं आहे. ते ऐकून कबीरच्या आईला खूपच छान वाटतं की त्याने सखीबरोबर लग्न केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी रडायला लागते. ती म्हणत असते की मला खरं तर कुणावरती विश्वास ठेवायचा कळत नव्हतं, म्हणून मी तुला स्पष्टपणेच विचारलं. सॉरी, पण तू मला कधी सोडून तर जाणार नाही ना? नाही सोडून जाणार ना तू मला? तेव्हा लगेच सरकार म्हणत असते, नाही, मी तुला सोडून कधीच जाणार नाही. ती म्हणत असते की मला खूप भीती वाटत होती, पण आता तू माझ्याबरोबर आहेस ना, आता मला छान वाटते. तेव्हा सरकार म्हणते, आता तुला छान वाटते ना? मी आहे तुझ्याबरोबर. पण सखी, हा फोटोमध्ये आपल्या शेजारी जो आहे ना कान्हा, म्हणजे कबीर, त्याचं तू काय करायचं ठरवलेस? तेव्हा इथे सखी आता काहीच बोलत नाही. तिला खूप रडायला आलेलं असतं. ती सरळ तिथून निघते आणि आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा इथे सरकार बघा कसं रडायचं नाटक करते बिच्चारी, असं म्हणून ती आता रडायचं नाटक करते आणि लगेचच नॉर्मल होते. कारण ती मुळातच इथे तिची आई नाही आहे, तर ती सरकारच आहे. तेव्हा इथे आता कबीरची आई म्हणते, बोल ना सखी, आणि माझी कधी भेट घडून आणशील? ती कशी आहे मला बघायची आहे रे. तेव्हा इथे कान्हा आपल्या मनामध्ये म्हणत असतो, आई, तू तिला भेटलीस, तिला बघितलेस, पण तुला काही आठवत नाही आहे. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, आई, मी तुझी आणि सखीची लवकरच भेट घालून देईन. ती म्हणते, लवकरच भेट घालून देईन म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? तो म्हणतो, आई, सखी माझ्याजवळ बोलत नाही आहे, ती माझ्यावरती रागवली, त्यामुळे तिचा राग तर जायला हवा ना. तेव्हा इथे कान्हाची आई म्हणते, काय रे कबीर, अरे लग्न झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये अशी छोटी मोठी भांडणं होत असतात, त्याच्यामधूनच तर प्रेम वाढत असतं ना. तेव्हा काळजी करू नको, सखी लवकरच तुला माफ करेल आणि मग तू माझी आणि तिची भेट घडून आण हा. कारण माझ्या सुनेला तू लवकरात लवकर घरी घेऊन ये. माझ्या सुनेची पावलं आपल्या घरामध्ये उमटली पाहिजे. तेव्हा कान्हा म्हणतो, हो आई, लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल. त्यानंतर सर्वंट येतात आणि म्हणतात की त्यांची इथे जॉगिंगला जाण्याची वेळ झाली. तेव्हा तिला जॉगिंगसाठी आता घेऊन गेलेले असतात. तेवढ्यातच इथे कबीरला सखीची खूप आठवण येत असते. तेव्हा कबीर सखीला फोन करतो. सखी आपल्या रूममध्ये आलेली असते.
बघते तर कान्हाचं नाव स्क्रीनवरती आलेलं असतं. तेव्हा सखी मोबाईल उचलते, कान्हाचं नाव बघून रागानेच आपला फोन कट करून टाकते आणि फोन ठेवून देते. तेव्हा इथे आलेली असते वेदू. वेदू म्हणत असते, अहो मॅडम हे बघा, बाहेर इतका उन्हाळा आहे ना की माणूस किती तापतोय त्याचा अंदाजसुद्धा येत नाही आहे. म्हणून मी तुमच्यासाठी खास इथे सरबत घेऊन आलो आहे, थंडगार सरबत. तुम्ही ते प्या, तुम्हाला बरं वाटेल. अहो सखी मॅडम घ्या की. तेव्हा सखी म्हणत असते, गप्प बस ग, किती का नुसती बडबड 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 करतेस आणि नको ते सल्ले देत राहतेस. इन्फॉर्मेशनसुद्धा तुझी अशी असते ज्याची काही गरजच नाही आहे. किती बोलतेस तू, जरा शांत बस ना. वेदू बिचारी आता गप्पच बसते. ती आता उन्हाळ्याबरोबरच विदर्भातल्या गोष्टी सांगत असते. पण इथे आता सखी चिडलेली असते कान्हावरती आणि तिच्या बाबतीत ज्या काही आता गोष्टी घडत असतात ना, त्या सिच्युएशनला सुद्धा ती वैतागलेली असते. तेव्हा इथे आता वेदू बिचारी गप्प बसते. तेव्हा सखी म्हणते, सॉरी वेदू. तेव्हा वेदू म्हणते, काही काळजी करू नका सखी मॅडम. अहो तुम्ही बोललात ना, त्याचं मला वाईट नाही वाटलं. हे बघा, बाहेर खूपच उन्हाळा आहे, तुम्हाला त्रास होईल म्हणून सरबत आणले. आमच्या विदर्भामध्ये सुद्धा खूप उन्हाळा असतो, पण एक वेळ आहे ना तिथं बर्फ पडेल, पण इथली गरमी काही कमी होणार नाही असं मला वाटतं. म्हणून मी तुमच्यासाठी सरबत आणलं आहे. आणि आता आपल्या दोघींची मैत्री आहे की नाही, आपण फ्रेंड्स आहोत ना. ते काय म्हणतात बरं टी व्हीमध्ये, त्या पिक्चरमध्ये नाही का, दोस्ती में नो सॉरी नो थँक्स. आता घ्या बरं तुम्ही हे सरबत प्या. आणि मॅडम खरं सांगू का, आपल्या घरामध्ये आता सध्या जे काही सुरू आहे ना, त्याच्यावरून ना मला तो पिक्चरच आठवला. सखी म्हणते, कुठला पिक्चर? तेव्हा ती म्हणत असते, तो नाही का पिक्चर आहे की इथे खरे की पेचान नाही, खरे की पेचान नाही असं पिक्चर आहे. म्हणजे दोन जुळी भावंडं असतात, त्यातला एक भाव असतो ना तो खूप चांगला असतो, तर दुसरा भाव असतो ना त्याला संपत्तीची आणि पैशाची लालच असते. तेव्हा तो घरामध्ये आहे ना, सख्या भावाला जो चांगला असतो ना त्याला सगळ्या माणसांसमोर खोटं ठरवतो की तू खरा नाहीच आहेस म्हणून, तू चांगला नाहीच आहेस म्हणून. आणि जो वाईट असतो ना, ज्याला संपत्तीची खूपच जास्त हाव असते, तो सगळ्यावरती आता डाला मारून बसतो आणि म्हणतो की मीच तो खरा चांगला भाऊ आहे म्हणून. बाप रे, जुळं असणं खूपच जास्त वाईट आहे मॅडम, जुळं असणं खूपच जास्त वाईट. तेव्हा इथे सखीला आता वेदूने एक हिंट दिलेली असते की तू लगेच मनस्विनीच्या म्हणजे कुणाच्याही बोलण्यावरती विश्वास ठेवू नको. तेव्हा सखी म्हणते, जाऊ दे, आता बास झालं इथे शब्दांचे खेळ. आता मी परीक्षा घेणार, आता वारंवार परीक्षा घेणार आणि मी बघणार की कोण खरं बोलतोय. जर इथे आता ती माझी खरी आई नसेल तर कबीर जे बोलतोय ते खरं आहे असं आता सखीला वाटतं. आणि म्हणून ती आता मनस्विनीची परीक्षा घेणार असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा आपल्या मित्राला म्हणत असतो, अरे काय यार, माझ्यावरती सखी इतकी रागवली आहे की ती माझा फोनसुद्धा घेत नाही आहे. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, हो ना रे, तिकडे मुलींना आता राग आला ना की मुली अशाच बोलायच्या बंद होतात, काही बोलतच नाही. तिकडे सखी तुझा फोन घेत नाही आहे, ती तुझ्याशी बोलत नाही आहे, इकडे जानू माझ्याशी बोलत नाही आहे. तेव्हा इथे आता लगेचच कान्हा म्हणतो, मग काय करायचं आता, सखीजवळ बोलल्याशिवाय सुद्धा मला राहवत नाही आहे. तो म्हणतो, खूपच जास्त आठवण येते का तुला? कान्हा म्हणतो, आठवण येईल नाही तर काय, लग्न झाले ना आमचं. जेव्हापासून सखी माझ्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून आम्ही दोघेजण कधी असे जास्त दिवस वेगळे राहिलोच नाही ना. जिथे राहिलो तिथे सोबत राहिलो, त्यामुळे सखीची सवय झाली रे मला. सकाळी म्हणजे अगदी माझ्या डोळ्यासमोरून ती जातच नाही. दिवसभर दिवसभर मला तिची आठवण येत असते. आठवण यायला मनातून जायला तर हवी ना. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि स्वप्नातसुद्धा मला सखीच दिसत असते. आता मी काय करू? तिला मी फोन करतोय, तिच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करतोय, तर ती फोन उचलत नाही आहे. तेव्हा इथे आता कसं तिला मनवायचं काही कळत नाही आहे मला. त्याच्यामध्ये ती मनस्विनी कामत तिची आई बनून तिच्याजवळ राहते. सखीला माहितीच नाही आहे की तिची खरी आई तिच्याजवळ नाही आहे ते. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, मग आता काय करायचं? सखीला कसं सांगायचं? आणि तू जरी सांगायला गेलास ना सखीला, तरीसुद्धा ती तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार. तिला असं वाटतंय की तू खोटं बोलतोयस म्हणून. कान्हा म्हणतो, पण आपल्याला गप्प बसून जमणार नाही आहे.
काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला मनस्विनीचा आता इथे पर्दाफाश करावाच लागेल. तेजस्विनी कामतला शोधावं लागेल. त्याचा मित्र म्हणतो, कान्हा तू अरे त्या दरीमध्ये काय आता शोधायला जाणार आहेस का? तुला काय वाटतं की आता तेजस्विनी कामत काही तुला जिवंत सापडणार आहेत का? मला नाही वाटत. एवढ्या मोठ्या दरीतून कोसळल्यानंतर तिथून कोणी कसं जिवंत राहील? म्हणून मला असं वाटतं की त्यांचा मृत्यू झाला असेल. तेव्हा इथे आता कान्हा म्हणतो, तेच तर मला तुला सांगायचं आहे. जर त्या दरीमध्ये त्या जिवंत असतील तर त्यांचा आपल्याला कुठेतरी शोध पता लागेल आणि जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांची डेथ बॉडी सापडेल. आपल्याला सखीसमोर काहीतरी आणायचं आहे ना. तेव्हा कान्हा म्हणतो, पण माझा बाबांवरती पूर्ण विश्वास आहे. साईबाबांवरती जे लोक विश्वास ठेवतात ना त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जात नाही. मला माहिती आहे हे संपूर्ण जग आहे ना ते इमोशनलवरतीच अवलंबून आहे. इमोशन्स असतात ना ते खूपच जास्त ताकदवर असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपण बाबांवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि तेजस्विनी कामत यांचा शोध सुरू केला पाहिजे आणि त्यासाठी मी इन्स्पेक्टर देसाई यांची आता मदत घेणार आहे. तेव्हा तो इन्स्पेक्टर देसाई यांना कबीर फोन करतो आणि म्हणतो की सर मला तुम्हाला लवकरात लवकर भेटायचं आहे. तर इथे सखी आता बसलेली असते. तेव्हा वेदू तिथे येते आणि म्हणते, सखी मॅडम हे घ्या तुमच्यासाठी ऑमलेट आणि ब्रेड. चला लवकर नाश्ता करून घ्या. तेव्हा सखी म्हणते, मला ऑमलेट आणि ब्रेड नको आहे, पण तू एक काम कर, हा नाश्ता ना आईला नेऊन दे जा. ती म्हणते, आईला? अहो पण त्यांना तर फळं हवी आहेत ना. सखी म्हणते, तिला सांग की फळं संपली आहेत आणि आता कुणी मार्केटमध्ये सुद्धा जाणार नाही आहे. तेव्हा तुम्ही ऑमलेट आणि ब्रेड खा असं सांग जा. तेव्हा वेदू म्हणत असते, अहो पण आपल्या फ्रीजमध्ये हवी तेवढी फळं आहेत ना, मी देते ना फळं कापून. तेव्हा सखी म्हणते, वेदू सांगितले तेवढं कर ना. वेदू म्हणते, सॉरी मी आता ऑमलेट आणि ब्रेडच घेऊन जाते. आणि त्यानंतर सखीला आठवतं ज्या वेळेला तिची आई, खरी आई परत आलेली असते ना तेजस्विनी, तेव्हा सखी काय म्हणत असते की आई मी तुला आहे ना ऑमलेट बनवायला शिकवते. तेव्हा तेजस्विनी म्हणते, सखी बाळा आज सोमवार आहे. अगं सोमवार आणि गुरुवार नॉनव्हेज खायचं नसतं. हे बघ अंड वगैरे आहे ना सोमवार आणि गुरुवार नाही खायचं. अगं उपास वगैरे जरा पकडत जा, लग्न झालं आहे तुझं आता, मी नाही खाणार आहे. म्हणजे इथे आता सखीला टेस्ट करायचं असतं की जर माझी आई असेल ना तर ती सोमवारी ऑमलेट खाणार नाही आहे आणि गुरुवारी खाणार नाही आहे. पण ही जर माझी आई नसेल तर ती सोमवारी ऑमलेट खाईल आणि मग मला कळेल कबीर जे बोलतोय ते खरं आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर देसाई कबीरला भेटायला आलेले असतात. ते म्हणतात की कबीर काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे कबीर म्हणत असतो की हे बघा इन्स्पेक्टर, हा फोटो बघा. या आहेत तेजस्विनी कामत. या आहेत ना 17 एप्रिलला एका दरीमध्ये कोसळल्या आणि तेव्हापासून त्यांचा काही आत्ता पत्ता नाही आहे. मला असं वाटतं की त्या जर जिवंत असतील तर त्या आपल्याला कुठेतरी सापडतील किंवा ते जिवंत कुठेतरी असतील. पण त्यांचा जर ह्या दरीमध्ये कोसळून मृत्यू झाला असेल तर कुठे ना कुठेतरी त्या जंगलामध्ये आपल्याला त्यांची डेथ बॉडी सापडेल. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्लीज यांचा शोध सुरू करा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, असं आता कबीर म्हणालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता आलेली असते तेजस्विनी ऑमलेट खात असते. वेदू काय म्हणते, हे घ्या मॅडम तुमच्यासाठी ब्रेकफास्ट, चला आता खायला सुरुवात करा. तेव्हा इथे मनस्विनी लगेचच काटा चम्मच घेऊन ऑमलेटचा घास खाते. तेव्हा सखी तिला ऑमलेट खाताना बघते. सखीला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे याचा अर्थ ही माझी आई नाही आहे हे तिला आता कळून चुकलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता कान्हा, त्याची आई असते आणि आजीसुद्धा असते. आजी म्हणते की चला आता काट्याने काटा काढायची वेळ आलेली आहे. तेव्हा कबीर म्हणतो, नक्की काय बोलायचं आहे काय तुम्हाला? तेव्हा आजी म्हणते, काही नाही, मला हेच म्हणायचं आहे की आता ती आहे ना मनस्विनी कामत, तिला मारायची वेळ आलेली आहे. तेव्हा इथे कबीर म्हणतो, काय खून? तेव्हा ती म्हणते, हो तेजस्विनी कामतचा आता शोध घ्यायचा आहे तुला, तो घे, पण मनस्विनी कामत आहे ना तिची खून करायची वेळ आलेली आहे. लवकरात लवकर तिला ठार मारून टाक, तिचा खून करून टाक, तिचा आता काट्यानेच काटा काढला पाहिजे.
कारण कबीर म्हणालेला असतो त्याच्या मित्राला की जर इथे आता मनस्विनी कामतने माझ्या जीवाचं काही बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर निदान माझ्या सखीजवळ तिची खरी आई असणं महत्त्वाचं आहे. कारण मनस्विनी कान्हाच्या जीवावरती उठलेली आहे आणि त्यामुळेच इथे कान्हाला सखीची काळजी वाटते. त्याला असं वाटतं की माझं काही बरं वाईट होण्याच्या आधी माझ्या सखीबरोबर तिची खरी आई हवी आहे. आणि म्हणून त्याची आजी म्हणते की काट्यानेच काटा काढायचा आहे, म्हणजे तू एक काम करायचं, आता तू इथे मनस्विनीलाच मारून टाकायचं, तिचा खून करायचा. आणि ही गोष्ट ऐकून कान्हाला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.